नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे असाल म्हणजे तुमचं सगळ्यांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते आहे याची न्यूज आहे सध्या वैष्णवीताई हगवणे यांची की त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की बा त्यांचा छळछाळ होत होता सासरकडनं. तर प्रश्न पहिला हा पडतो मला की ठीक आहे, तुमच्या सासरचे छळछाळ करत होते, तुमच्यावर अन्याय अत्याचार करत होते, तर तुमच्याकडे ऑप्शन होते की तुम्ही तुमच्या आईंना वडिलांना सांगू शकत होतं की माझा इथे हे असं माझ्यासोबत करतायत. तर त्यांनी ते सांगितलं नाही, ही त्यांची चुकी होती. सांगितलं असतं तर कदाचित त्या असत्या आज. पण का सहन करायचा अत्याचार? का करायचं आलं? महिलांनी अत्याचार सहन केला म्हणूनच त्यांचा जीव गेला. आता त्यांची आत्महत्या आहे की हत्या आहे हे अजून खुलासा व्हायचा आहे. तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की मुलीचं लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो, बघताना कसं आपण सगळ्या व्यवस्थित बघून देतो, पण मुलींचे जर छळछाळ अत्याचार मुलींवर होत असेल तर मुलींनी लगेच घरच्यांना आईवडिलांना सांगायचं असतं. ऑप्शन भरपूर असतं. तो आता त्यांचा छोटा मुलगा आहे, तो 9 महिन्याचा, बिचाऱ्याला कळतसुद्धा नाही आहे आणि आई सोडून गेली त्याला. बरं ठीक आहे, त्याला कळत नाही आहे. ज्यावेळेस मुलगी होते ना त्यावेळेस आईपेक्षा सगळ्यात जास्त आनंद हा वडिलांनाच होतो. आणि ज्या वडिलांनी लहानचं मोठं केलं आणि क्षणात ती मुलगी सोडून जाते, हे जे दुःख असतं ना आईवडिलांसाठी खूप मोठं दुःख आहे, खूप मोठं आहे. तिचा जो छोटा मुलगा आहे 9 महिन्याचा, त्याला तर काही कळत नाही ॲक्च्युली. पण ठीक आहे, कसं आहे, तुमची मुलगी अरेंज मॅरेज करो का लव्ह मॅरेज करो याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण मी एक चांगले विचार म्हणून सांगते, तुम्ही लव्ह मॅरेज करा अरेंज मॅरेज करा, आय डोंट केअर. पण करताना आपण डिसाईड नाही करू शकत ना की हे समोरचे कसे निघतील. जर छळ होत असेल तर तुम्ही तुरंत सांगू शकता. आणि वडिलांनी मुलीसाठी हट्ट धरायचा नसतो की माझी मुलगी एकलीच आहे, हिला मी भरपूर श्रीमंत मुलगाच करून देणार आहे, त्याच्या घरी गाडीच पाहिजे, बंगलाच पाहिजे, असं काही नसतं हो. पैसा आज आहे उद्या नाही आहे. पैसा तर माणूसच कमवणार आहे, खर्च पण माणूसच करणार आहे. पण महत्त्वाचं कोण असतो? आपण. आपला जीव खूप महत्त्वाचा असतो त्यामध्ये. जर आपण मेहनत केली ना तर सगळ्या गोष्टी शक्य आहे. आणि जे आपलं 2 टायमाचं म्हणतो आपण जेवण, ते 2 घास जे असतात ना ते सुखानं भेटणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.